नमस्कार. तर आम्ही सगळेजण चाललो होतो पानशेतला. एक छोटीशी ट्रिप काढली होती रिफ्रेशमेंटसाठी. तर मी या सर्वांना चालले होते ग्लासामध्ये भरून. जाता-जाता आम्ही मध्ये आधी काही शॉट घेतले होते, जेणेकरून आम्हाला रील काढायची होती. तर असे काही छोटे-मोठे शॉट घेतले होते. आणि मी जेव्हा यांना या लोकेशनवरती सोडवल्याच्या नंतर त्यांची जी रिॲक्शन होती, ती म्हणजे वॉव! खूप छान होता ॲक्चुअली तो विला. पीसफुल होता, खूप शांतता होती तिथे, त्यामुळे त्यांनाही तो विला खूप जास्त आवडला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे मग आम्ही थोडंसं बॉनफायर वगैरे केला. भूक लागली होती, मग तंदुरी, नंतर भजी, पकोडे असं बरंच काही तिथे खायला होतं. मग असं हे करता करता आम्ही म्हटलं थोडासा डान्स करूयात. मग डान्स, थोडासा वेडेपणा, थोडंसं चिलिंग हे सगळं आमचं चालू असताना आमच्या मॅमला वाजून आली थंडी. तर म्हटलं काय करावं रिफ्रेशमेंटसाठी, त्यांना म्हटलं आपण डान्स करूया, तिथे आपला एन्जॉय होईल. मग झाली होती आमची रात्री झोपायची वेळ आणि रात्रीचे वाजले होते 2. मग आम्ही अगेन माझ्या फ्रेंडसोबत थोडीशी मस्ती वगैरे करून आम्ही झोपून गेलो, कारण सकाळी लवकर उठायचं होतं आणि इथला सनराईज बघायचा होता. तर ही होती आमची सकाळची मॉर्निंग आणि तुम्ही मॉर्निंग बघू शकताय. खूप सुंदर मॉर्निंग होती ही. धुकं वगैरे होतं तिथे, खूप जास्त थंडी होती आणि तुम्ही आकाशामध्ये बघू शकताय असं काही ऑरेंज कलर वगैरे आला होता. त्यामुळे ते दिसायला पण इतकं सुंदर दिसत होतं. स्विमिंग पूल वगैरे खूप छान वाटत होतं. तुम्ही इथे येऊ शकता कधीतरी रिफ्रेशमेंटसाठी. टीचर्स म्हटल्यावरती योगा, फिटनेस या गोष्टी तर असणारच. तर काही मॅमनी योगा केला, सूर्यनमस्कार वगैरे केला. मग त्यानंतर आम्ही सर्वजण स्विमिंग पूलमध्ये उतरलो. थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी इतकं जास्त थंड होतं, पण तरी उतरलो सर्वजण. मग नंतर काय करावं, अजून आमच्याकडे टाइम होता, तर म्हटलं आपण खेळूयात. थोडंसं लहान मुलांसारखे दिवस जगलो, पकडापकडी वगैरे खेळली. त्यानंतर मग आता काय करणार, अजून थोडासा टाइम राहिला होता, मग आम्ही फोटोशूट केला. फोटोशूटसाठी ही जागा खूप जास्त छान आहे. मग हे सगळं करून आम्ही निघालो होतो लंचसाठी. लंच तिथे साईडलाच होता, त्याच्यामध्ये इन्क्लूडच होतं. जेवणही तुम्ही बघू शकता, तिथे घरगुती प्रकारचं जेवण होतं. मग मी केला एखादा स्टंट. स्टंट म्हणजे मी स्विमिंग पूलमध्ये थोडंसं फोटोशूट वगैरे केलं तिथे. आणि त्यानंतर मग आमचं परत हसी मजाक, गप्पा गोष्टी, थोडीशी मस्ती केली, खूप जास्त एन्जॉय केला. हसी मजाक चालली होती आणि मग अगेन आम्ही फोटोशूटला रेडी झालो. फोटोशूट झाल्याच्या नंतर आता टाइम झाला होता आमचा निघायचा, तिथून चेकआउट करायचा. हे सगळं करून मग आम्ही तिथून निरोप घेतला आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.